Hello everyone. Let's see. Rationalize the denominator. आता हे थोडे मोठे क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये कॉन्जुगेट पेअर दिलेली आहे. याच्या आधीचे जे क्वेश्चन होते त्याच्यामध्ये एकच नंबर दिलेला होता, एक इरॅशनल नंबर दिलेला होता, त्याला रॅशनलाइज फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं होतं. आता इथे कॉन्जुगेट पेअर दिलेली आहे त्याच्यामुळे सेकंडमधलं मी डायरेक्ट थर्ड घेते कारण फर्स्ट सोपीच आहे आणि जर थर्ड सोडवता आला तर तुम्हाला सेकंडसुद्धा सोडवता येतं. 4 upon 7 plus 4 root 3 is equal to 4 upon 7 plus याला ब्रॅकेट मध्ये टाकायचं 7 plus 4 root 3. Now what is the conjugate pair? Multiply and divide by is conjugate pair. कशाने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला? याच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करायचं. मग याची कॉन्जुगेट पेअर काय होईल? 7 minus 4 root 3. आता याला जर मल्टिप्लाय इथे याने केलं तर वर सुद्धा त्यानेच करावं लागेल, नाही तर मग वरच्याला राहू. इथे पॉझिटिव्हनी मल्टिप्लाय नाही करायचं, ज्याने इथे मल्टिप्लाय केलं त्या तोच नंबर इथे लिहायचा. 7 ब्रॅकेट दिलेला आहे 7 minus 4 root 3. इथे पॉझिटिव्ह साईन आहे तर इथे बरोबर काय आलं? निगेटिव्ह साईन. म्हणजे कोणती पेअर घेतली आपण? कॉन्जुगेट पेअर. इज इक्वल टू बोथ नंबर्स आर इन द न्यूमरेटर अँड देअरफॉर देयर विल बी मल्टिप्लिकेशन. 4 इंटू ब्रॅकेट अतिशय महत्वाचा आहे, इथे कुठेही ब्रॅकेट सोडायचा नाही, सांभाळून सोडवायचं. 7 minus 4 root 3 अपॉन दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे 7 plus 4 root 3 in another bracket 7 minus 4 root 3 is equal to. आता बघा ब्रॅकेटच्या बाहेर 4 आहे म्हणजे या 4 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल सोबतच याला. 4 into 7 minus 4 into 4 into root 3. या 4 ने याला सुद्धा मल्टिप्लाय केलं. खाली बघा a plus b a minus b हा फॉर्म्युला आपण यूज करतो आणि इथे तरी म्हणूनच लिहा a plus b into a minus b is equal to a square minus b square. मग आता a म्हणजे हा झाला आणि b म्हणजे काय झाला? 4 root 3. a square means 7 square. साइन कोणता आहे? मायनस. b means 4 root 3. 4 root 3 bracket square is equal to 4 into 7 28 minus 4 into 4 16 root 3 upon 7 into 7 49 minus. आता बघा इथे 4 चाही स्क्वेअर करायचा आणि रूट 3 चाही स्क्वेअर करायचा. मध्ये कोणतं साइन असतं? मल्टिप्लिकेशन. 4 स्क्वेअर काय आलं? 16 इंटू रूट 3 होल स्क्वेअर is equal to 28 minus 16 root 3 upon 49 minus 16 into root 3 whole square. वाटल्यास तुम्ही इथे एक स्टेप घेऊ शकता. 4 स्क्वेअर अशी स्टेप घ्या. 4 स्क्वेअर म्हणजे याचाही स्क्वेअर केला, मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे, इंटू रूट 3 स्क्वेअर. 4 square means 16, root 3 square means 3 is equal to 28 minus 16 root 3 upon 49 minus 16 2 वरती 16 3 48. 48 is equal to 28 minus 16 root 3 upon 49 minus 48 1. That means answer will be 28 minus 16 root 3. तर या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. याला म्हणतात रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आता बघा इथे कॉन्जुगेट पेअर फक्त इथे याच्यासोबत लावली आणि इथे लिहिलं. कॉन्जुगेट पेअर लिहून आपण ते एक्झाम्पल म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये बघा 1 आला म्हणजे 1 कसा झाला? रॅशनल नंबर झाला आणि म्हणून आपण काय म्हटलं? रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आन्सर चेक करून घेऊ. थर्ड 28 minus 16 root 3. हा जो 1 आहे हा 1 थोडा इथे लिहिते. आन्सर किती आला? 28 minus 16 root 3. आता त्यातला लास्ट एक्झाम्पल घेते 4th.
5 minus root 3 upon root 5 plus root 3. आता हे जे एक्झाम्पल आहे इज इक्वल टू, पुन्हा कॉन्जुगेट पेअर रॅशनलाइज करायचा आहे, डिनॉमिनेटरचा रॅशनलाइज करायचा आहे, म्हणून डिनॉमिनेटरमध्ये जो दिलेला आहे त्याचीच कॉन्जुगेट पेअर घ्यायची नेहमी. एवढं लक्षात ठेवायचं इथे. पुन्हा जसं आहे तसं आणि ब्रॅकेटमध्ये टाकायचं रूट 5 मायनस रूट 3 अपॉन रूट 5 प्लस रूट 3 इंटू हा नंबर खाली आहे डिनॉमिनेटरमध्ये, याची कॉन्जुगेट पेअर घ्यायची असेल तर मला रूट 5 मायनस रूट 3 आणि इथे जो नंबर लिहिला तोच इथे रूट 5 मायनस रूट 3 इज इक्वल वरच्यानी वरच्याला म्हणजे न्यूमरेटरनी न्यूमरेटरला नेहमी मल्टिप्लाय करायचं आहे. रूट 5 मायनस रूट 3 होल स्क्वेअर, स्क्वेअर आहे याचा फॉर्म्युला अप्लाय करायचा तिथे, किंवा मग मल्टिप्लिकेशन, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन फॉर्म्युला याच्या आधीच्या गणितामध्ये दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते सांगितलं होतं, किंवा मग फॉर्म्युला लावायचा अपॉन इथे सुद्धा फॉर्म्युला लावायचा रूट 5 प्लस रूट 3 रूट 5 मायनस रूट 3. बघा ब्रॅकेट सोडला नाही मी आता, इज इक्वल फॉर्म्युला कसा लावाल, कोणता फॉर्म्युला आहे, ए मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. अनदर फॉर्म्युला ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता हे फॉर्म्युले इथे लावायचे आहे. मग इथे ए म्हणजे काय, रूट 5 ए म्हणजे काय इथे रूट 5 आणि बी म्हणजे काय रूट 3. मग ए चा स्क्वेअर म्हणजे काय येईल रूट 5 चा स्क्वेअर, रूट 5 होल स्क्वेअर मायनस 2. अगेन ए मध्ये कोणतं साइन असतं मल्टिप्लिकेशनचं, ए मीन्स रूट 5 इंटू बी मीन्स रूट 3 प्लस काय कोणतं साइन आहे प्लस बी स्क्वेअर मीन्स रूट 3 होल स्क्वेअर अपॉन वर कोणता फॉर्म्युला लावला हा वाला. आता खाली ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर. इथे पुन्हा ए म्हणजे रूट 5 होल स्क्वेअर मायनस साइन, बघा फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे, मायनस रूट 3 होल स्क्वेअर इज इक्वल टू रूट 5 होल स्क्वेअर म्हणजे आन्सर किती येतं 5. मी शिकवताना इथे 2 इथे 2, आन्सर हा रॅडिकंट येतो मायनस 2. रॅडिकंट रॅडिकंट ऑर्डर सेम आहे, रॅडिकंट रॅडिकंटचं काय होतं मल्टिप्लिकेशन 5 इंटू 3 आतमध्ये घेतलं त्यांना प्लस रूट 3 होल स्क्वेअर दॅट मीन्स 3 अपॉन रूट 5 स्क्वेअर दॅट मीन्स 5 मायनस रूट 3 स्क्वेअर दॅट मीन्स 3 इज इक्वल टू 5 मायनस 2 रूट 15 प्लस 3 अपॉन 5 मायनस 3 2. आता जवळ घेऊन या 5 प्लस 3 मायनस 2 रूट 15 अपॉन 2 इज इक्वल टू 5 प्लस 3 8 मायनस 2 रूट 15 अपॉन 2. आता हे एक्झाम्पल इथे फॉर्म्युला मिळवते, तुम्ही जेव्हा समजावून सांगितलं जातो तेव्हा तो फॉर्म्युला तेव्हाच लिहायचा आणि हे फॉर्म्युले तुम्हाला झाले. याच्या खाली बघा कॉमन काढून टाकू, 2 कॉमन निघतात. 2 जर कॉमन काढला तिथे किती राहील 4 मायनस हा वाला 2 बाहेर काढला तिथे रूट 15 अपॉन 2 2 कॅन्सल 4 मायनस रूट 15. तर या पद्धतीने एक तर तुम्हाला रॅशनलाइज डिनॉमिनेटर म्हणजे इथे डिनॉमिनेटर किती आला 1. समजा तुम्ही इथे ठेवलं असतं तिथे डिनॉमिनेटर किती आला आहे 2. आता तुमच्या पुस्तकात कसं उत्तर दिलेलं आहे ते चेक करते. 4 रूट 15 या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. डिनॉमिनेटरमध्ये किती आलाय 1 आणि 1 हा रॅशनल नंबर असतो ते बरोबर आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन ऑफ दिस चॅप्टर दॅट इज ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आता बघा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू
जे पहिलं चॅप्टर असतं जिथे डिस्टन्स वगैरे काढायचे असतात तिथे मी सहसा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घेऊन घेते. तरी सुद्धा मी इथे तुम्हाला सांगते, इफ दिस इज अ साइन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3 पॉझिटिव्ह 3, याचं पॉझिटिव्ह नाही दिलं तर पॉझिटिव्ह 3 इज इक्वल टू 3 आणि निगेटिव्ह 3 असेल, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ निगेटिव्ह 3 इज ऑलवेज 3. म्हणजे कोणताही नंबर घेतला, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 5 इज 5, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ निगेटिव्ह 2/7 is 2/7. That means x is a absolute value, then its x is a real number, then its absolute value is always positive. मग आता हे कसं कन्सिडर करतात? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इज अ डिस्टन्स ऑफ दॅट x फ्रॉम 0. मग जेव्हा आपण डिस्टन्स मोजतो तर ते कधीच निगेटिव्ह नाही राहत. इथून उमरेडपर्यंतचं डिस्टन्स, इथून नागपूरपर्यंतचं डिस्टन्स 45 किलोमीटर आहे. मग नागपूरवरून उमरेडपर्यंतचं डिस्टन्स निगेटिव्ह 45 होईल का? नाही, ते 45च राहिले. म्हणून डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं. म्हणून ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही नेहमी काय राहतं? पॉझिटिव्ह. आणि तुमच्या पुस्तकामध्ये म्हणूनच ते सेंटेन्स दिलेलं आहे, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एनी रिअल नंबर इज नेव्हर निगेटिव्ह. कधी कधी ही रिकामी जागा सुद्धा येते, तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आता बघा हे एक्झाम्पल्स कसे सोडवायचे. प्रॅक्टिस सेट 2.5. ऑन पेज नंबर 33. त्यातला मी कोणतंही पहिल्यांदा जे सोपे आहेत ते सर्व एक्झाम्पल्स येते. सॉल्ड एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे. 15 - 2. आता आतमध्ये सोडवायचं आहे आपल्याला, इज इक्वल टू ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचं साईन जसं आहे तसंच ठेवायचं शेवटपर्यंत. 15 - 2 इज इक्वल टू 13 आणि पॉझिटिव्ह नंबर आहे तर त्याचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय झाला? 13. अतिशय ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचे एक्झाम्पल खूपच सोपे असतात. फक्त जो सॉल्व म्हणून पोर्शन येतो तो थोडा कठीण जातो. दुसरा सेकंड वन, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 4 - 9 इज इक्वल टू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू साईन जसं काय 4 - 9 दॅट इज -5 आणि -5 चे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय आहे ते 5. त्यानंतर थर्ड, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 इंटू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -4. आता प्रत्येकाची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यायची. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 इज 7, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -4 इज 4 अँड आन्सर विल बी 20. इतके सोपी अशी हे उदाहरणं आहेत. मग ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 0 इज ऑलवेज 0. तर तिथले सॉल्ड एक्झाम्पल सुद्धा पाहायचे. जसं इथे एक सॉल्ड एक्झाम्पल आहे. Absolute value of 8 minus -3 is equal to absolute value of 8 is 8 minus जसा आहे तसं, कारण हा त्याच्या बाहेर आहे, ॲब्सोल्यूट साईनच्या बाहेर आहे. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -3 इज 3, आन्सर विल बी 5. तर या पद्धतीने हे अतिशय सोपे असे उदाहरणं आहेत सर्व. आता याच्यामध्ये लास्ट पोर्शन ऑफ दिस चॅप्टर, सॉल्व. जिथे जिथे सॉल्व असेल तिथे बघा तुम्हाला आतापर्यंत जेवढं म्हटलं की ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -5 असेल तरी आन्सर 5 येतं, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ +5 असेल तरी आन्सर काय येतं? 5 येतं. मग समजा एखाद्या वेळी एखादं इक्वेशन घेतलं 2x + 5, याची जर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इज इक्वल टू 7 असेल तर मग ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचं साईन जर मी बाहेर काढलं तर 2x + 5 इज इक्वल टू -7 लिहावं लागेल. कारण याचा अर्थ काय झाला? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 इज इक्वल टू दिस, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -7 इज इक्वल टू दिस. तर आता इथे बघा सॉल्व, फाइंड द व्हॅल्यू असेल तर सरळ सरळ सोडवायचं, पण सॉल्व असेल तर तिथे मग 2 व्हॅल्यूज घ्यायच्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर यातनं मी सेकंड घेते. सेकंड म्हटलं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 - 2x इज इक्वल टू 5. सोडवताना सांभाळून सोडवायचं, पहिली स्टेप इथे चुकते. देअरफॉर ॲब्सोल्यूटचं साईन मी काढलं आहे. 7 - 2x इज इक्वल टू +5. देअरफॉर आता याला सेपरेट करायचं. पहिल्याला पॉझिटिव्ह द्यायचं, 7 - 2x समोर इज इक्वल टूचं साईन द्यायचं नाही. एका इक्वेशनमध्ये 2 इज इक्वल टूचं साईन राहत नाही. इज इक्वल टू 5 और
हा ऑर शेवटपर्यंत जाईल. 7 कुठेही ऍब्सोल्यूटचं साइन आलेलं नाही. आता ते काढल्याबरोबर इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलेलं आहे. 7 मायनस 2x इज इक्वल टू निगेटिव्ह 5. आणि आता हे इक्वेशन सोपे झाले. 7 निगेटिव्ह 2x जसं आहे तसं ठेवलं, कारण मला x ची व्हॅल्यू काढायची. इज इक्वल टू 5. हा 7 मला तिकडे न्यायचा आहे, तर हा काय होईल निगेटिव्ह 7. निगेटिव्ह 2x 5 minus 7 is equal to negative 2, and therefore x is equal to negative 2 upon negative 2, and therefore x is equal to 1. और आता इथे सोडवू आपण. निगेटिव्ह 2x इज इक्वल टू निगेटिव्ह 5 आहे इथे, याला पुन्हा तिकडे नेलं तर निगेटिव्ह 7, and therefore negative 2x is equal to negative 5 minus 7 is equal to negative 12, and therefore x is equal to negative 12 upon negative 2 is therefore x is equal to 6. आन्सर चेक करून घ्यायचं. 6. 1 or 6. Therefore, answer आन्सर इथे कसं लिहिलं, काही नाही. आन्सर वगैरे काही नाही लिहायचं इथे. 1 x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 1 और x इज इक्वल टू 6. अजून एखादा एक्झाम्पल घेऊ आणि मग इथे स्टॉप करू. थर्ड घेते मी इथला. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 8 मायनस x अपॉन 2 इज इक्वल टू 5. पुन्हा ऍब्सोल्यूटचं साइन उडवून टाकायचं. Therefore 8 minus x upon 2 is equal to positive negative 5, and therefore 8 minus x upon 2 is equal to positive 5, or 8 minus x upon 2 is equal to negative 5. याला आता सोडवायचं आहे. पहिल्यांदा ही इकडे न्यावं लागतं. हे डिनॉमिनेटर मध्ये आहे, डिव्हिजन साइन इथे जोडलेला आहे. इकडे नेताना काय तर ते न्यूमरेटर मध्ये जातं. x मायनस एक्स इज इक्वल टू 8 मायनस एक्स इज इक्वल टू 5 इंटू 2 इंटू 5. 8 मायनस एक्स इज इक्वल टू 10. निगेटिव्ह एक्स इज इक्वल टू 10. हा इकडे न्या. मायनस 8 निगेटिव्ह एक्स इज इक्वल टू 2, and therefore x is equal to निगेटिव्ह 1 नी इथे डिवाइड कर, हे इकडे येईल. निगेटिव्ह 1 नी इथे डिवाइड केलं निगेटिव्ह 2. और 8 minus x is equal to, therefore is equal to negative 5 into 2. 8 minus x is equal to negative 10. Negative x is equal to negative 10 plus minus 8. Negative x is equal to negative 18, and therefore x is equal to 18. Answer x is equal to negative 2 or x is equal to 18. चेक करून घेऊ आन्सर. x is equal to negative 2 or x is equal to 18. तर या पद्धतीने राहिलेले सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवता येतात. अतिशय सोपी असा हा पोर्शन आहे आणि इथे तुमचं चॅप्टर संपलेला आहे. मी इथे